हे बाके बिहारी. आपण सकाळ संध्याकाळ देवाची आरती उतरवतो. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती. उतारो मैं गिरधर तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती. उतारो मैं गिरधर तेरी आरती. आपण काल कृष्णाची आरती म्हटली होती. आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी. बारे माझ्या गोपाळ कृष्णा तुला मी करीन आरती. आरती या शब्दाचा अर्थ असा आहे, आर्त अधिक रती. रती म्हणजे दुःख, आर्त म्हणजे कारुण्यमय अंतकरणापासून भगवंताला हाक मारणे, दुःखाची निवृत्ती. मला सकाळी ताईंनी एक आरतीबद्दल खूप फार सुंदर माहिती पाठवली. आपण जे आरती करतो त्या आरतीचे काही नियम आहेत. लोक कसेही उभे राहतात आरती करताना. दोघी पाय समांतरच पाहिजे आरतीत. पायामध्ये गॅप नको. दोघी पाय जोडून शांत चित्तानं डोळे मिटून भगवंताची आरती झाली पाहिजे. आपण खरंच मन लावून आरती करतो. आवल चावल कुठे. त्या गणपतीत तर बरेच लोकांची नजर फक्त मोदकावर राहते. आरतीचा काही संबंध नाही. त्यांनी सांगितलं त्या माहितीमध्ये की आपण जेव्हा आरती करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूरक, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार. हे 7 चक्र आपल्या शरीरात आहे. मस्तकापासून पायापर्यंत 7 चक्र आहेत. आपण जेव्हा पद्मासन घालून बसतो, बरीचशी माहिती त्याच्यामध्ये आहे, खूप सुंदर आहे. या 7 चक्रांची शुद्धी आरतीचा उद्देशच तो आहे. आरती करणे म्हणजे देवाची नजर उतरवणे. नजर उतरवणे म्हणजेच आरती करणे, की देवा या दुःखातून आम्हाला निवृत्त कर. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती एवढ्यासाठी भगवंताची आरती करायची. वसुदेव गोकुळातून मथुरेत गेले होते. माफ करा, नंद बाबा मथुरेत गेले होते. त्यावेळेस नंदाला वसुदेवाने बंदी शाळेमधून भेट घेऊन सांगितलं होतं की काहीतरी अनिष्ट होणार आहे, सांभाळून राहा, काळजीपूर्वक राहा. गर्गाचार्य मुनी आले. गर्गाचार्यांनी माता यशोदा, रोहिणी माता दोघा मुलांना जवळ बोलवलं. त्यांचं नामकरण केलं. बलराम दादाचं नाव ठेवलं हलधर, बलराम, संकर्षण, दाऊदयाल, दाऊ भैया. आणि हा जो सावळा होता याचं नाव ठेवलं कृष्ण. कृष्ण हे 6 शब्द आहे. क रू श न अ आणि 2 विसर्ग. कृष्ण. यशोदेच्या मांडीवर जे बाळ होतं त्याचं नाव ठेवलं कृष्ण. आता देव रांगायला लागले. रांगतात ना आपल्याकडे. शुद्ध मराठीतला शब्द रांगणे. एमपीत जर गेले तर त्याला म्हणतात घुटमन. घुटमन. लेकरू जेव्हा गुडघ्यावरती चालतं तेव्हा त्याला रांगणे म्हणतात. शुद्ध मराठीतला शब्द आहे रांगणे. हिंदीमध्ये त्याला म्हणतात घुटमन. आणि आपल्या खानदेशात काय म्हणतात त्याला? आंबा आंबा. आंबा आंबा. माय लेकराला लहानपणी लय गोड शिकवते. डिगडिगी बायला स्वयंपाक झालं, जेवायला चलो डिगडिगी. एक बाई पोऱ्याला झोका देऊन गाणं म्हणत होते. दिल्लीचे केले किल्ले, सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, अख्ख्या केराड्यात धिंगाणा केला. देव रांगायला लागला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात
रागात देखीत डाव्या गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने लागत आमच्या त्र्यंबक महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. ही व्यक्ती पहिल्या दिवसापासून हरिपाठात, काकड्यात, कथेत, भारुडात नाचते. मी मगाशीच बोललो की बाकी ठिकाणी नाचून फायदा काहीच नाही. इथे नाचाल तर बेडापार आहे. बरं वयस्कर आहे, माझ्या वडिलांच्या वयाचे ते. परमार्थात लाज नसावी. परमार्थात कसली मीराबाईने लाज वाटली ना आपल्याला लाज. लाज दोन गोष्टीची माणसाला, परमार्थाची काय लाज नाही. आम्ही इथे नाचत नाही. बाकी ठिकाणी नवरदेवाचा बाप बी दम मारत नाही. एका लग्नात माझा आशीर्वाद पर नाव होतं, मला बोलवलं होतं. ते लग्न उशिरा झालं. त्याला म्हटलं का हो यार, ते म्हणे बा नवरदेवाच्या बापाला सांगा. त्याला म्हटलं का हो ते उशीर होतोय लग्नाला, तुम्ही तारीख काय वेळ काय काढली, लग्न किती वेळ झाला. तो म्हणे महाराज लग्न का 12 मास वाजता म्हणे. 3:30 वाजता लग्न लावलं, 4 वाजे 3:30 वाजता लग्नाचं. मग वेळ काढताच का? लग्नाची वेळ काढायचीच नाही. विवाह मुहूर्त स्टँडर्ड टाइम 12:35 लग्न लागतं, 4:03 ना. त्याच्यापेक्षा असं टाकायचं ना, लग्न दिवसात केव्हाही लागू शकतं. अरे रामाचं लग्न 2 मिनिट उशिरा लागलं तर आम्हाला 14 वर्षाचा वनवास झाला. आपले लग्न जर 2-2 घंटे उशिरा लागत असतील तर आपल्याला मरेपर्यंत वनवासच आहे. आपण मुहूर्त काढतो, त्याच मुहूर्तावर लग्न लावा बरं का. सांगून ठेवताना लक्षात ठेवावं. असं पुढे मी राहील ना त्या लग्नात. मला सांगायचं आहे की देवाच्या दरबारात नाचा, भगवंतासाठी नाचा, ईश्वरासाठी नाचा. देवाच्या मंडपात नाचले तर देव संसारात नाचवत नाही. संसारात तर माणूस रोजच नाचतोय. सुखदुःखामध्ये माणसाला सगळ्या गोष्टी अनुभवाला आल्यानंतर कळतं. रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले, चालता चालता बोलायला लागले. गोपाळांना जमा केलं. परतोनी ये गोपाळा गुंफिल्या तुळशी माळा, जमला गोपाळांचा मेळा. सगळ्या गोपाळांना जमा केलं. पेंद्या, सुदाम्या, वेळवकळा, प्रेमळा, सिदामा, बिलोमंगल, मधुमंगल सगळ्यांना जमा केलं. लहान 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 मुलं घेऊन, लहान 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 मुलं घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन, मन मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन,
खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन हो खोड्या करी मनमोहन घरा मुचा घरा येऊन चोरी करी दही दूध लोणी घरा मुचा घरा येऊन चोरी करे दही दूध लोणी चोरी करी दही दूध लोणी घरा आमच्या येऊन चोरी करी दही दूध लोणी घरा आमच्या येऊन खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन खोड्या करी मनमोहन लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन मोहन खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन खोड्या करी मनमोहन येन येनावतारेण भगवान हरिणीश्वर करोति कर्म रम्यात्नि मनोज्ञानी नचम प्रभो भगवंतानं बाललीला गेलेल्या आहेत रांगायला लागला चालायला लागला एक दिवशी रांगत रांगत त्याने गाड्यावरती मटका ठेवला होता तोही फोडला आणि तो गाडाही तोडला तो शकटासूर होता त्याचा वध केला तृणावत नावाचा दैत्याला भगवंताला आकाशात घेऊन गेला भगवंतानं त्यालाही संपवलं यमलार्जुन मणिग्रीव नलकुबेर कुबेराचे 2 मुलं होते त्यांना नारदाचा शाप होता अर्जुन वृक्षाच्या रूपात होते भगवान श्रीकृष्ण तिथे गेले त्या 2 वृक्षांना उन्मळून त्यांनी तोडून टाकलं त्या दोघांचा उद्धार केला काग बग रेठा मारिले बालपणी अवघी दैत्य खानी बुडवी लहानपणापासून दैत्यांना मारायचा सपाटा याने सुरू केला गोपींना त्याला पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हते गोकुळात 3 प्रकारच्या गवळणी होत्या कोणी सुना कोणी लेकी कोणी एक स्वतंत्र तर त्या जान वेद गर्भीच्या श्रुती ते वेदातल्या श्रुती होत्या त्यांना भगवंताच्या सगुण रूपाची आसक्ती होती कोणी सासू होती कोणी सून होती कोणी मुलगी सून परतंत्र असते सासू स्वतंत्र असते आणि मुलगी अर्धी स्वतंत्र आणि अर्धी परतंत्र असते सासू स्वतंत्र आहे पूर्वी घरामध्ये सासूची सत्ता होती पूर्वी घरात सासूची सत्ता होती पूर्वी सासुरवास होता सध्या सुनवास आहे एक मराठीत फार गोड म्हण आहे 4 दिवस सुरुवातीला असं वाटतं कानामागून आली तो काळ वेगळा होता माझ्या आईच्या वयाच्या माता बसलेल्या आहेत तुम्हाला सांगतो तो काळ खूप वेगळा होता आताचा काळ खूप वेगळा आहे आता घरात सुनबाई आली की डोळ्यानं पाहणं कानानं ऐकणं तुका म्हणे उगी राहण जे जे होईन ते पहा तुम्ही कदा जास्त बोलल्या वडकटीन तांब्या अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह मुक्ताबाईचं मंदिर सासू स्वतंत्र होते गोपीनाथ त्याला पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हते पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन
तेने वेधील तेने वेधील तेने वेधील मन पाहिला पाहिला नंदाचा नंद. लहान होता त्याला मारण्याकरता कंसाने महाबळ भट पाठवला. मी आलो रायाचा जोशी हो राय का दादांनो. रात्री शकून नावाचं भारूड म्हटलं होतं बघा. के काय दादा दुर्ल माझा देशन सकून सांगावं आलो मी कलियुगा असं. ब्रह्मा विष्णू मज देखदा झाले. भरपूर होतं त्याच्यामध्ये. 56 कोटी यादव गेले कोणी पंथी तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहते. यशोदेनं बोलवलं म्हणले बाबा माझ्या लेकराचं भविष्य सांगा. त्याने सांगितलं गर्गगतीनं गणिताच चुकला. हे पोरग मूळ नक्षत्रावर आलं म्हणले बाई याला उखरेट्यात दाबून टाक. कोणती आई असली लेकरू कसे असलं तरी माय असं म्हणतात ना. साप जरी झाला तरी मायला. मग साप होता शेंका मग खोट आहे का. म्हण आहे तर ती खरीच ना. साप जरी झाला तरी आईला प्रिय असतो. साप होतो का नाही त्याचा लक्ष अर्थ असा आहे. सापाची वृत्ती अशी असते. सापाला दूध पाजलं साप दूध पित नाही. ते गारुडी पाजतात तो विषय द्या सोडून. साप दूध पितच नाही. आणि जर समजा त्याने पेलं 2-3 घोट जर सापाने दुधाचे पेलं त्याचं काय होईल. विष होईल ना. मग साप असं पाहिजे का ज्याने दूध पाजलं त्याने आपलं दूध पाजलं त्याला चावायचं नाही. ज्याने दूध पाजलं तरी साप त्याला दंश केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्याने दूध पाजलं तो त्याच्यावरच उलटला. ज्या मायनं लहानपणी त्याला हृदयातलं दूध पाजलं तोच जर मोठ्यापणी वागवत नसेल तर कोण येतो. त्याचा लक्षार्थ आहे. यशोदेने सांगितलं बाबा ही तुमची दक्षिणा घ्या निघा. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. महाबळ भटाची देवानं फजिती केली. एक दिवशी भगवंतानं माती खाली ब्रह्मांड घाटावरती. तो ब्रह्मांड घाट यमुनेच्या काठी आहे. रमण रीतीच्या पुढे. वृंदावनात गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे जिथे जिथे पदचिन्ह लागलेले आहेत वृंदावनातून परत घरी यावंसं वाटत नाही. वृंदावनात 5000 मंदिर आहेत. आणि जे जे ठळक ठळक कथेत भागवतात आपण जे ऐकतो ते आजही आहेत. आजही अनुभवाला येतात. कदम वृक्ष ते वस्त्रहरण केलं गौपींचं ते वस्त्र ते तो चीर घाट ज्या माती खाल्ला तो ब्रह्मांड घाट जिथे पाळणा यशोदेनं दिला त्याला ते यशोदेचा 84 खांबा महाल. ज्या खांबाला लोणी तयार करायची माता यशोदा त्या खांबाचा आजही लोण्यासारखा उब्बट वास येतो. आजही ज्या खांबाला लोणी तयार करायची जिथे पाळणा बांधायची त्या सगळ्या गोष्टी आजही जपून ठेवल्या परंपरागत. मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे. गाएंगे शम शम गाएंगे. शम गाएंगे. ओ राधे राधे गाएंगे शम शम गाएंगे. राधे राधे गाएंगे शम शम गाएंगे. मन चल रे हरि बोल चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे. यमुना किनारा. वृंदावन में यमुना किनारा. निर्मल शीतल बहती धारा. बहती धारा. वृंदावन में यमुना किनारा. निर्मल शीतल बहती धारा. तुझे मिल जाए श्यामा श्याम की राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे. मन चल रे वृंदावन धाम
के राधे राधे गाए रे मन चल रे वृंदावन धाम के राधे राधे गाएंगे। ओ वृंदावन में बंदर बहुत है, वृंदावन में बंदर बहुत है, वृंदावन में बंदर बहुत है। तेरे बन जाए बिगड़े काम रे राधे राधे गाएंगे। मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे। मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाएंगे। मन चल रे वृंदावन धाम के राधे राधे गाए। आता ताईच्या मॉल मध्ये जरी गेले तरी हेच भजन म्हणायचं, मन चल रे वृंदावन मॉल राधे राधे गाय रे. कशासाठी बोललोय? सर्व कार्य करता बोला हरी, हरी बोला खाता, हरी बोला गाता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला उठता, हरी बोला बसता, दडिता कांडता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. भांडताना बी हरी हरी करा. लोक भांडताना हरी हरी म्हणतात का? बापरे, एवढे स्टँडर्ड शब्द असतात. एक बाई नवऱ्याला शिव्या देत होती सकाळी सकाळी. मी तिच्याजवळ गेलो, म्हटलं ताई 1.5 तासापासून शिव्या देत आहेत तुम्ही, काय कमाल आहे म्हटलं तुमची. 1.5 तासात एक बी शिवी रिपीट होत नाही, सगळ्या नवीन नवीन देत आहेत. ती मला म्हणली, दादा महाराज ज्या दिवशी डबल शिवीन म्हणे त्या दिवशी विहिरी थोडी मारून जीव देईल म्हणे. मी त्याच्याजवळ गेलो, म्हटलं दादा ताई एवढ्या शिव्या देत तरी तुम्ही ऐकताय. तो गुळाचा गणपती मला म्हणे, तुमची ताई जेवढ्या शिव्या देते तेवढं मला बरं वाटतं. म्हटलं सगळं खांड पागल आहे. दडिता कांडिता हरी बोला, सर्व कार्य करता मन चल रे वृंदावन धाम की राधे राधे गाय रे. खरंच वृंदावनातून बाहेर यायची इच्छा होत नाही. लोकांना लय आकर्षण राहतं की ताजमहाल पाहावं आग्र्याला गेल्यावर. ताजमहालही पहा आणि वृंदावनातलं प्रेम मंदिरही एकदा बघा. प्रेम मंदिर पाहिलं की पुन्हा ताजमहल नाही, जगातली कोणती वस्तू दाखवली वास्तू तरी प्रेम मंदिरासारखं मंदिरच नाही. बरं, सनला राधाराणीचं मंदिर पहा तिच्या माहेरातलं, काय गोळ मंदिर आहे. ताजमहाल पाहायला आमच्यासोबत काही महिला होत्या. एका म्हातारीनं हळद कुंकू घरून घेतलं होतं. ते मध्ये गेली, त्या सिक्युरिटीने हाक मारली. आजी तिला विचारलं की दादी क्या कर रही हो? अरे बोले पूजा कर. अरे बोले पूजा मत करी. हा चलता. ते म्हणे महाराज हे हळद कुंकू बी टाकू देत नाही. म्हटलं ते आपलं नाही आहे, ते थडग आहे. ते थडग त्या मुमताजचं थडग आहे. म्हटलं ते लोक भावनिक असतात. म्हणून एकदा वृंदावन पहा, एकदा यमुनेचा किनारा पहा, एकदा कात्यायनी माता पहा, एकदा ब्रह्मांड घाट बघा, एकदा कालियाडोह पहा, एकदा चीर घाट बघा, एकदा 84 खंबा यशोदेचा महाल पहा, एकदा कृष्णाचा जिथे पाळणा होता तो एकदा पाळणा पहा, जिथे पुतना मारली ते त्या पुतनेचं धाम एकदा बघा, आणि एकदा रमण रेती पहा, जिथे राधा कृष्णानं विहार केला ती रमण रेती. देवानं माती खाल्ली त्याचे 6 कारण आहेत. देवाच्या पोटात जे होते अनंत ब्रह्मांड उदरी, त्या जीवांना गोपींच्या चरणरजाची इच्छा होती. रज हा संस्कृत शब्द आहे. देवाने विचार केला मी सत्वगुणी पण मला काही रजगुणी कार्य करायचे, म्हणून तिचं अस्तित्व पोटात आहे, म्हणून माती खाल्ली. पृथ्वीला रक्षण करेल असं वचन दिलं होतं, म्हणून तिला सांगितलं तुला पोटात ठेवतो, काळजी करू नको, तुझं रक्षण करेल. बलरामदादा सांगितलं की कृष्ण माती खाल्ली. आई ग आई नाही खादली म्या माती. अरे म्हणले दादा सांगतोय, बलराम दादा ग बलराम दादा, बलराम दादा खोट बोलितो, बलराम दादा खोट बोल, आड घेतो आम्हावरी. आई ग आई
नाही खादली म्या माती. माय म्हणले एकदा आकर पाहू दे. मग मुख पसरोनी दाबी मातेला. विश्वव्यापक कमळापती आ केलं. त्या आ केल्यामुळे तोंडामध्ये जम्बूद्वीप म्हणजे आशा खंड, भारतवर्ष, भारतात वृंदावन म्हणजे गोकुळ, गोकुळात यशोदा, यशोदेचा महाल आणि ते कृष्ण, हे सगळं रूप पाहिलं. यशोदा घाबरलं. देवाने स्वजन मोहिका नावाची माया तिच्या चेहऱ्यावर प्रस्थापित केली, जी देवाला ओळखू शकत नाही. तिचा उद्धार केला. रोज खोड्या यायच्या, रोज गाराने, रोज रोज तक्रारी यायच्या. शेवटी गोपिका कंटाळल्या. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. पेंद्या सुदाम्याची जोडी बडी भद्र त्याचा गडी, देवाला उखडासी बांधावे, गोकुळी राहावे का जावे. भगवान कृष्णाच्या घरात गणपती बसवला होता बरं. कोणीतरी सांगितलं होतं यशोदा मातेला की तुमचं पोरग लय खोडकरे बाई, लय आगाऊ आहे, लय खोड्या करतो. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची जर स्थापना केली तुम्ही घरात तर तुमच्या लेकराला गुण लागेल. यशोदा मातेनं गणपती बाप्पाला नवस केला की बाप्पा माझ्या कृष्णाला शांत होऊ दे. हा खिडकीतून ऐकत होता. हा म्हणला येडी, तो मीच आहे ना. पण देवानं विचार केला नियम आपण करायचा ना, आपण नियम मुळाचा बरं नाही. 1 महिनाभर देवानं खोडी नाही, 1 मास दे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी. देवानं खोडी केली नाही. यशोदेला वाटलं गणपतीचा गुण लागला, मग नैवेद्य बनवायचे होते, मग मोदक बनवले. सकाळपासून हा मागे लागला की मला खाऊ दे. ती म्हणली नाही, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही. बऱ्याच वेळा असं होतं की लेकरू आपण एखाद्या वेळेला त्याला तो पदार्थ बनवला खाऊ, आता तो खात नाही, पण जर देवाला बनवलं ते पोरग सकाळपासून उष्ट करायला मागे लागतं. दे एक घासतं दे, याने सकाळपासून हट्ट धरला. ती देत नव्हती, नको देऊ. नेमके मोदक देवाच्या पुढे आणून ठेवले. म्हणले कृष्णा लक्ष ठेव, मी तूप घेऊन येते. म्हणले जा. गेली, घेतले खाऊन, आली. मोदक म्हणले ते गणपती बाप्पाच आले होते, त्यांनीच खाल्ले. ते म्हणले खोटं नको बोलू. थांब म्हणले दुसरे मोदक बनवून आणते. दुसरे मोदक बनवायला गेले. देव गणपतीच्या जवळ गेले. आता गणपतीचं कापरं सुटलं. गणपतीला विचारलं गणपती बाप्पा मोदक कोणाच्या आईनं बनवले? म्हणे तुमच्या. मग कोणी खायला पाहिजे? म्हणे तुम्हीच. म्हणले मग आता चला तुमचं विसर्जन करायची वेळ आली. गणपती उचलून गिळून टाकला. यशोदा माता परत आली. मग देवाशीच पुसे देव काय झाला. काय गंमत आहे बघा. यशोदा माता देवालाच विचारते की इथला देव काय झाला. देवाशीच पुसे देव काय झाला. म्हणली इथला देव कुठे गेला? तो म्हणे मीच होता ना. अनेक खोड्या, रोज खोड्या, रोज गाराने. यशोद गवळणी त्रस्त झाल्या. रोज खोड्या. बाळस गुणगुणाचं तान बाळ दिसतं गोजीर वानन. काय सांगता गाराने ग गोकुळचान. तुम्ही लपून याचा भवरा आड घेता शारंगधरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारे. तुम्ही लपून याचा भवरा आड घेता शारंगधरा. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारे. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोळा गे गोकुळच्या नारे. हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता. कैसा येईल तुमच्या हाता गे गोकुळच्या नारे. कसा येईल तुमच्या हाती तो? नाही येणार. तुम्ही त्यालाच पकडायला पाहतात. गर्दी व्हायची. गवळणी फक्त देवाला पाहण्याकरता यायच्या निमित्त करून. भरीला दोघांनी ओढून पाहिले ते ओढल्या जात. सोडून पाहिले सुटत नव्हते. तोडून पाहिले तुटत नव्हते. तो म्हणला एक काम कर, किचन वड्यावर चाकू तेवढा घेऊन ये. ती म्हणली मी एकटी जाऊ का तुम्ही पण येता? तो म्हणला तू कोणाचं नाव घेतलं? म्हणे मी त्या काड्याला चॅलेंज केलं. म्हणे त्याचाच उपकार आहे. म्हणे आता चाल म्हणे त्याच्या घरी. ती बाई होती उंच, तो होता ठेंगणा. गुढीपाडवाच उभा राहिला. अरे दाढी अशी वरती वाढली ना.
ते यशोदेच्या घरी आले. देवाने यशोदेला सांगितलं, आई मला पहिले कडेवर घे. म्हणले का? म्हणले पाय कसं सोंग आलाय आपल्या घरी. ती आली आणि ती रडायला लागले. सगळे हसायचे, वाईट वाटायचं ना. गाठ सुटलीच नाही, ध्यानात ठेवा. त्यातलं मर्म सांगतो तुम्हाला. साधी लग्नाच्या मंडपात ब्राह्मण बुवानं मारलेली गाठ सुटत नाही. सुटत नाही म्हणजे फार कधी द्यायची म्हटली तरी देता येत नाही. लोक विचित्र आहेत. साखरपुड्याला 2 जेपा, लग्नाला 4 ट्रका, फार कधीली एक बी सापडत नाही. एक बी नाही. साधे ब्राह्मण बुवानं मारलेली लग्नातली गाठ सुटत नाही. ही तर त्यानं मारलेली गाठ होती. ती गाठ काय होती ते सांगतो, त्याचं मर्म सांगतो. ती गवळण रडायला लागली. मी असता माझ्या घरी, रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी ग बाई बाई. अवचित हरी तुझा आला यशोदे. अवचित हरी तुझा आला यशोदे. अवचित हरी तुझा आला. अवचित हरी तुझा. अवचित हरी तुझा. अवचित हरी तुझा. मी असता माझ्या घरी, रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी ग बाई बाई. अवचित हरी तुझा आला यशोदे. अवचित हरी तुझा. शेवटी रडायला लागले. देव सगळं सहन करतो, भक्तातल्या डोळ्यात अश्रू सहन करत नाही. गाठ सुटली. आता ऐका, या गाठी चांगल्या नाहीत. घराघरात गाठी पडलेल्या आहेत, भावाभावाच्या मनात गाठी पडलेल्या आहेत. सासू सुनांमध्ये गाठी, जावाजावांमध्ये गाठी, नणंद भाऊजांमध्ये गाठी, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये गाठी पडलेल्या आहेत, भाऊकीमध्ये गाठी पडलेल्या आहेत. या गाठी चांगल्या नाहीत. संदेहाच्या सुटल्या गाठी. तो का म्हणे, सोडल्या गाठी दिली मिठी पायासी. या गाठी भगवान कृष्णाच्या, गोपाल कृष्णाच्या चरणी सोडून टाका. द्वेष, हेवे दावे, मत्सर. जगायचं किती दिवस आहे? जिनाच्या कितने भी दिन हो, 2 साल 5 साल 50 साल या 100 साल. जगायचं किती आहे? मोजकं जगायचं. चांगलं जगा, आनंदात जगा, प्रेमानं जगा, कुणाशी भांडण तंटा न करता जगा. म्हणून या ज्या मनामनात गाठी पडलेल्या आहेत, त्या गाठी सोडून टाका. संदेहाच्या सुटल्या गाठी दिली मिठी पायासी. आईने सांगितलं आता घरी राहायचं नाही. तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान वृंदावनामध्ये गाई चारायला गेले. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ कांबळीवाला. गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ कांबळीवाला. केला कृष्णाने गोपाळ काला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ कांबळीवाला. गाई चारा या रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. देवाने आधी कर्म केलं, कष्ट केले, गाई चारल्या. मग अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आधी कर्म केलं मग जगाला सांगितलं. आधी केले मग सांगितले. ज्याच्या आचरणात असतं त्याचाच प्रभाव पडतो, लक्षात ठेवा. एक माणूस दुसऱ्याला सांगत होता खोटं बोलायचं नाही, खोटं बोललं की पाप लागतो. तो दिवसभर खोटं बोलायचा. तसं याने आधी कर्म केले. वृंदावनामध्ये गेलेत, अनेक खेळ गेले. विटी दांडू, चंडू, लगोरी, हमामा होतो, सुरवाई, लपंडाव. क्रिकेट हा भारतीयांचा खेळ आहे.
क्रिकेट हा भगवान कृष्णानं वृंदावनात खेळलेला खेळ आहे. फक्त तो ब्रिटनमध्ये गेला आणि शहाणा होऊन परत आला. काल हारता हारता जिंकले. अनेक खेळ खेळले. मग अरिष्टासूर, धेनकासूर, प्रलंबासूर, वत्सासूर, बकासूर अनेक दैत्य मारले. कागबगरी ठमारिले बालपण अवघी दैत्य खाणे. अनेक दैत्य मारलेत. कालियाचा उद्धार केला. क्षीरहरणाची कथा, गोपींचं वस्त्रहरण, ते विस्तारपूर्वक मी तुम्हाला दुपारच्या सत्रात सांगितलं. आता गोवर्धनाची पूजा आपण करून घेऊ. सालाबाद प्रमाणे यशोदा मातेने वेगवेगळे पदार्थ व्यंजन बनवायला सुरुवात केली. 56 भोगांचा नैवेद्य निर्माण केला. देवाने विचारलं की आई कोणता उत्सव नाहीये, सण नाहीये, आणि मग एवढे पदार्थ कशासाठी बनवते? म्हणले बाबा तुझ्या बाबांना विचार. असे मागून आणा त्यांना सगळ्या समोरून गेट मधून. पर्वत इथे आणून ठेवा आणि त्यांना गेट मधून आणा. मध्ये असं सरळ रस्ते असेच मध्ये थोडं थोडं सारखं आहे, जागा सोडून द्या. नंदबाबाने सांगितलं कृष्णा दरवर्षी आपण इंद्राची पूजा करतो. इंद्रामुळे पर्जन्यमान थोडं थोडं सारखं एवढं थोडीशी लेकरांना यायला जागा मिळेल असं. आपण दरवर्षी इंद्राच्या नावाचा यज्ञ करतो. इंद्र यज्ञ करतो. इंद्रामुळे पाऊस पडतो. वरुण राजा प्रसन्न होते आणि आपल्या गाई गुरांना वासरांना चारा मिळतो, धनधान्य आपल्याला मिळतं. म्हणून याही वर्षी आपण त्या इंद्राचे यज्ञ करणार आहोत. भगवंतांनी सांगितलं नाही बाबा इंद्राचा यज्ञ करायची काय गरज आहे? अजिबात गरज नाही त्याची यज्ञ करायची. मग ज्या गोवर्धनामुळे गाई गुरांना वासरांना चारा मिळतो, ज्या गोवर्धनावरती आपण आपल्या त्या ठिकाणी पाण्याची जलस्रोत निर्माण करतो, ज्या गोवर्धनामुळे आपल्याला धान्य मिळतं, यावर्षी आपण गोवर्धनाची पूजा करायची. गोपाळांनी सांगितलं जर इंद्र कोपला तर म्हणले ते मी बघून घेईल, तुम्ही चिंता नका करू, तुम्ही काळजी नका करू, आपण यावर्षी गोवर्धनाचीच पूजा करू. आणि म्हणून गोवर्धनाच्या पूजा करता कृष्ण, बलराम, गोपाल, नंद बाबा, यशोदा माता, रोहिणी माता सगळे निघाले. सगळे गोवर्धनाच्या दिशेने निघाले. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मारो मदन गोपाल, छोटो सो मारो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल रे, छोटो सो मेरो मदन गोपाल. विशाल वरती, विशाल विशाल आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मारो मदन गोपाल, अरे छोटो सो मारो मदन गोपाल. टेबलावर ठेवा सर.
गोरे ग्वाल काली काली गैया गोरे गोरे ग्वाल कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल काली काली गैया गोरे गोरे ग्वाल श्याम वरण मेरो मदन गोपाल ओ श्याम वरण मेरा मदन गोपाल श्याम वरण मेरो मदन गोपाल श्याम वरण मेरा मदन गोपाल छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल छोटो समारो मदन गोपाल अरे छोटो समारो मदन गोपाल घास खाए गैया दूध पीवे ग्वाल घास खाए गैया दूध पिए ग्वाल घास खाए गैया दूध पीवे ग्वाल घास खाए गैया दूध पिए ग्वाल माखन खावे मेरो मदन गोपाल अरे माखन खायो मेरो मदन गोपाल छोटी 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 छोटे छोटे ग्वाल छोटो सो छोटो सो छोटो सो छोटो सो मेरो मदन अरे छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय हो। वाह 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 बलराम दादा आले बाबा छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो समारो मदन गोपाल समोर या समोरून उभे राहा तिकडे हा दोन इकडून उभे राहा तीन इकडून उभे राहा ते काठ्या सगळ्यांच्या हातात गाई चारायला चालले ना ते गोवर्धन समोर ठेवा नाचा रे गोपाळांनो नाचा आता छोटी छोटी लकोटे छोटे छोटे हाथ छोटी छोटी लकोटे छोटे छोटे हाथ बंसी बजावे मेरो मदन गोपाल बंसी बजावे मेरो मदन गोपाल बंसी बजाए मेरो मदन गोपाल बंसी बजाए मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल गैया
छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल गोपाल कृष्ण भगवान भगवान कृष्ण बलराम दादा पेंद्या सुदाम्या वेळवेकडा प्रभुधर सिदामा बिलो मंगल मधु मंगल नंद बाबा यशोदा रोहिणी माता सगळे आलेत. गोवर्धनाची पूजा केली. इंद्राला संताप झाला, इंद्राला राग आला. इंद्रानं अतिकाय संवरण नावाच्या मेघांना बोलवलं. विजांचा कडकडाट ढगांचा कडकडाट सुरू झाला. मुसळधार पावसाला सुरुवात. गोपाळ घाबरलेत. भगवंताच्या जवळ गेले. सांगितलं देवा आम्हाला या महाभयंकर प्रलयापासून वाचवा. भगवान कृष्ण गोवर्धनाच्या जवळ गेले. जा सगळे गोवर्धनाच्या जवळ. देवाला मध्ये ठेवा. तो गोवर्धन उचला. उचला ते सगळे जण. कृष्ण बलराम मध्ये, बाकी सगळे बाजूला. जा रे बलराम दादा, नागर बाजूला ठेव. वरती उचला. तुम्ही दोन जण गोपाळून आणि बाकीचे अजून संजू भाऊ तुम्ही गोपाळच व्हा ना चालताना. वाहन उभे. उचला ते वरती थोडस. शाबास. लेकरांचा हात परत इतकंच होतं की बाबा पूर्वी गोपाळ चष्मा लावत नव्हता. चष्म्यावाला गोपाळ असं होईल. मुसळधार पाऊस पडला. जलप्रलय झाला. देवाने 7 दिवस करंगळीवरती गोवर्धन उचलून ठेवला. 7 दिवस. कभी पर्वत उठा लिया, कभी पर्वत उठा लिया, कभी माखन चुरा लिया, कभी पर्वत उठा लिया. लल्ला रे ये क्या गजब किया मेरे काना, मुझको डरा दिया. ये क्या गजब किया मेरे काना, मुझको डरा दिया. कभी पर्वत उठा लिया, कभी माखन चुरा लिया, कभी माखन चुरा लिया, कभी पर्वत उठा लिया. लल्ला रे ये क्या गजब किया मेरे काना, सबको डरा दिया. क्या गजब किया मेरे काना, मुझको डरा दिया. कभी मुझको शक होता तो मेरा लाल नहीं है. ये कोई अवतारे तो ये मेरी बात सही है. इंद्र से रक्षा के खातिर तूने पर्वत उठा लिया. इंद्र से रक्षा के खातिर तूने पर्वत उठा लिया. मेरे काना ये बताना, मेरे काना ये बताना. लल्ला रे ये क्या गजब किया मेरे काना, सबको डरा दिया. ये क्या गजब किया मेरे काना, सबको डरा दिया. गोपाल कृष्ण भगवान की जय. गिरिधर गोपाल की जय. भक्तवत्सल भगवान की जय. 7 दिवस करंगळीवर गोवर्धन उचलला. सगळ्या गोपालांना ब्रजवासियांना सुरक्षा प्रदान केली देवाने. द्या ठेवून खाली. झाले 7 दिवस. ठेवा खाली. याची पूजा करून याला पाणी फिरून संकल्प करा. एकदा पाणी फिरवा ना, हातावर पाणी घ्या. मी मंत्र म्हटलं की खाली सोडा. तुळशीचं पाणी ठेवलं त्याच्यावर. पाणी फिरवा.
सगळ्यांना असं गोल एकच टायमाला सगळं राऊंड मोठा 56 भोग या ठिकाणी आणलेले आहेत. ते आपल्याला लग्न लागलं की प्रसाद म्हणून मिळणार आहेत. हातावर पाणी घ्या. आता पाणी घ्या हातात. ब्रह्मार्पणं ब्रह्मविर्ब्रह्माग्नो शरणोतम ब्रह्मणगंतव्य सर्वकर्म सनावतो सणगणक्तो सवीर्यं करवावहे तेजस्विनवदितमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति. प्राणाय स्वा. ओम उदानाय स्वा. अपनाय स्वा. ओम प्राणाय स्वा. समानाय स्वा. अपनाय स्वाहा. कृष्णार्पण म्हणून द्या सोडून. कृष्णाला बलराम आणि सगळ्यांना मिठाई खाऊ घाला. एक एक सगळ्यांना. आणि ते सप्तधान्य जे आणलंय ते समोर ठेवून त्यालाही पाणी फिरून संकल्प करा. समोर ठेवायचे. याच्या खालीच याच्या खालीच. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. भक्तवत्सल भगवान की